नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉरच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। 4 जून रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेकरिता आपण संभाव्य प्रश्नांची जी मालिका सुरू केलेली आहे त्यामध्ये आज चौथ्या भागाला सुरुवात करणार आहोत। या चौथ्या भागाला सुरुवात करण्याआधी 3 ज्या आपण प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत त्यातील तुम्हाला एक महत्त्वाची माहिती आपण सांगू आणि लगेच स्टार्ट करूया प्रश्नांना। ते म्हणजे 2021 आणि 22 या वर्षातल्या तसेच 23 या वर्षातल्या 4 महिन्यामधल्या ज्या काही घडामोडी आहेत, चालू घडामोडी या विषयाच्या, तर तुम्ही ते सर्व अभ्यासलेलं असणार आहेत, परंतु त्यातला एखादा पॉईंट किंवा एखादी माहिती तुमच्याकडनं निसटली असेल तर तुम्ही या आपल्या प्रश्नांच्या माध्यमातून जी काही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे येत आहे, तुमच्यापर्यंत पोहोचत आहे, तर ते तुम्ही नोट करायला विसरू नका। कदाचित त्याच्यावरती एखादा प्रश्न परीक्षेत विचारला जाण्याची शक्यता आहे। आपण आयोगाने आतापर्यंत प्रश्न कशा स्वरूपाचे विचारलेले आहेत त्याच अनुषंगाने हे प्रश्न घेतलेले आहेत। चालू घडामोडी या विषयामध्ये महत्त्वपूर्ण असे संभाव्य प्रश्न म्हणून आपण जी सिरीज सुरू केली त्यातला आज चौथा भाग आहे। या भागाला आपण आता स्टार्ट करूया। ओके, आजच्या भागाचा पहिला प्रश्न आहे, अचूक विधाने निवडा। अ ब क ड अशा स्वरूपाची 4 विधान आहेत। या ठिकाणी आंतरराष्ट्रीय घडामोडीवरती आपण हा प्रश्न घेतलेला आहे। पहिला प्रश्न चौथ्या भागाचा, अचूक विधान निवडा, हे पहिल्यांदा लक्षात घ्या। यानंतर आपण विधाने पाहूया। की क्वाड सदस्य देशांचे प्रमुख प्रत्यक्षपणे उपस्थित राहिलेली 2022 या वर्षीची टोकियो या ठिकाणी जी परिषद झाली ती केवळ दुसरी परिषद होती, असा हा पहिलं विधान आहे। तर आपण एक विधान पाहून लगेच, म्हणजे रिपीट करण्याऐवजी आपण एक विधान पाहून त्याचं विश्लेषण करूया लगेच। क्वाड सदस्य देशांचे, क्वाड काय आहे हे देखील आपण पाहणार आहोत। क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग, चतुर्भुज सुरक्षा संवाद, हा 4 गटांचा एक 4 गट जे आहेत या क्वाडमध्ये, ते अमेरिका, जपान, भारत आणि ऑस्ट्रेलिया या 4 राष्ट्रांचा एक गट आहे हा। आणि हा जो गट आहे या गटाची जी परिषद आहे ती 2022 मध्ये टोकियो या ठिकाणी पार पडलेली होती, हे बरोबर आहे। प्रत्यक्षपणे उपस्थित राहिलेली ही केवळ दुसरीच परिषद। याआधी जी 2021 मार्चमध्ये परिषद संपन्न झाली होती ती व्हर्च्युअल पद्धतीने ती परिषद पार पडलेली होती। आणि 9 सप्टेंबर महिन्यामध्ये 2021 या वर्षी त्या क्वाड गटाची जी परिषद पार पडली होती वॉशिंग्टन या ठिकाणी अमेरिकेमध्ये, ती पहिली परिषद होती। आणि मे 2022 म्हणजे मागच्या वर्षी 2022 या वर्षी जी परिषद पार पडलेली होती या क्वाड गटाची, ती दुसरी परिषद होती। त्यामुळे पहिलं विधान हे बरोबर आहे। आपल्याला अचूक विधान निवडायचं आहे, त्यातलं पहिलं विधान करेक्ट आहे। दुसरं विधान पाहूया आपण। 2022च्या क्वाड गटाच्या परिषदेत क्वाड फेलोशिप सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। यस, हे देखील बरोबर आहे। 2022ची परिषद टोकियोमध्ये जी संपन्न झालेली या परिषदेत क्वाड फेलोशिप हे पहिल्यांदा सुरू करण्यात आलेलं आहे। क्वाड फेलोशिप काय आहे, तर या क्वाड गटाचे जे काही राष्ट्र आहेत या राष्ट्रांच्या जे कोणते विद्यार्थी आहेत, 25 विद्यार्थ्यांना दरवर्षी, प्रत्येक वर्षी 25 विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी हे क्वाड फेलोशिप ती सुरू करण्यात आलेली आहे। हा निर्णय मागच्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये तो घेण्यात आलेला आहे। यानंतर जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे, तिसरं विधान पाहूया आपण। जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी 2005 मध्ये सर्वप्रथम क्वाड गटाची संकल्पना मांडली, हे विधान चुकीचं आहे। त्याला आपण दुरुस्त करून घेऊ। 2005 मध्ये नाही तर 2007 मध्ये पहिल्यांदा क्वाडचा उल्लेख करण्यात आला होता, हे मात्र करेक्ट आहे। पंतप्रधान शिंजो आबे यांनी सर्वप्रथम क्वाड गटाची संकल्पना त्यांनी 2007 या वर्षी मांडलेली होती। 2007, 5 नाही, त्या कारणाने क विधान चुकीचं ठरतं। ड विधान पाहू। मार्च 2021 मध्ये झालेल्या परिषदेत द स्पिरिट ऑफ द क्वाड या उद्दिष्टावर भर देण्यात आला, तर हे देखील बरोबर आहे। सो अचूक विधान अ, ब आणि ड, पर्याय क्रमांक 4 हे आन्सर पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर। तर क्वाड गट जो आहे तो, आपण क्वाड गटाची माहिती घेऊ थोडक्यात। पहिल्यांदा ही संकल्पना जी होती या ऑप्शनमध्ये देखील आपण पाहिलेलं होतं, 2007 या वर्षी शिंजो आबे जपानचे पंतप्रधान होते, त्यांनी संकल्पना मांडलेली होती आणि 2017 मध्ये त्याची क्वाड गटाची स्थापना झाली होती। त्यानंतर प्रत्यक्ष सहभाग जो झाला होता 4 देशांच्या जे प्रमुख आहेत त्यांचा, पहिल्यांदा सप्टेंबर महिन्यात 2021 या वर्षी आणि 22 मध्ये नंतर टोकियो या ठिकाणी परिषद भरवण्यात आली होती मागच्या वर्षी। आणि आता चौथी परिषद, यानंतरची जी परिषद होणार आहे ती परिषद मात्र ऑस्ट्रेलिया या देशामध्ये पार पडणार आहे। परंतु आता नुकतीच त्याची घोषणा करण्यात आलेली आहे, थोडीशी पुढे ढकलण्यात आली परिषद 2023 या वर्षाची। तर 22 मध्ये परिषद झाली होती, त्यावेळेस 4 देशांचे जे काही प्रमुख होते, जपानचे जे पंतप्रधान आहेत फुमिओ किशिदा, हे या जपानतर्फे ते उपस्थित होते। त्यानंतर भारतातर्फ पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान, अमेरिकेचे जो बायडन आणि ऑस्ट्रेलियाचे 31वे पंतप्रधान अँथनी अल्बानीस हे ऑस्ट्रेलिया या देशातर्फे त्यांनी ते त्या ठिकाणी उपस्थित होते। तर क्वाड गट जो आहे तो नेमकं कशासाठी स्थापन करण्यात आला तो आपण पाहूया। इंडो पॅसिफिक प्रदेशामध्ये बाहेरचे जे कोणते राष्ट्र आहेत, बाह्य व्यक्तींचा त्या बाह्य व्यक्तींच्या प्रभावापासून मुक्त करण्यासाठी हा क्वाड गटाची स्थापना करण्यात आलेली आहे।
तर 2017 या वर्षी. हे महत्त्वाचं आहे. क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग, त्याला चतुर्भुज सुरक्षा संवाद असं म्हणतात. तर हा महत्त्वाची क्वाड परिषद 2022 जपान या ठिकाणी संपन्न झाली. आता 23 मध्ये ती ऑस्ट्रेलिया या ठिकाणी होणार आहे. सो पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अ ब ड, हे करेक्ट आन्सर आहे, ते नोट करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. चुकीचे विधाने ओळखा. अ ब क ड अशी 4 विधानं आहेत. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत एक एक विधान आपण पाहूया. चुकीचं विधान म्हटलेलं आहे या ठिकाणी. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक 8 पदके जिंकण्याचा पराक्रम भारताने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये केलेला आहे. ऑलिम्पिक विषयी परीक्षेला प्रश्न अपेक्षित आहे, कारण 2020च्या स्पर्धा होत्या. कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे या ज्या स्पर्धा आहेत पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या आणि 2020च्या स्पर्धा 21 मध्ये जुलै ऑगस्ट दरम्यान या स्पर्धा भरवण्यात आलेल्या होत्या. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतानं सर्वाधिक पदकं, एकाच ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदकं जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे. तर ती पदकांची संख्या जी आहे 8 नसून 7 आहे. भारताने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एकूण 7 पदकं जिंकलेली आहेत. त्यापैकी एक सुवर्ण आहे. सुवर्ण पदक नीरज चोप्राच्या रूपाने, भालाफेकपटू नीरज चोप्रा याने भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलेलं होतं. त्यानंतर 2 रौप्य आहेत. त्यामध्ये मीराबाई चानू, वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने आपल्याला रौप्य पदक मिळवून दिलेलं आहे. त्यानंतर रविकुमार दाहियाने कुस्तीमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. असे 2 रौप्य, एक नीरज चोप्राच्या रूपाने सुवर्ण पदक, 3 झाले. राहिले 4 आपण ते पाहूया. 4 मध्ये लवलीना बार्गोहेन, बॉक्सिंगपटू लवलीना बार्गोहेनने भारताला कांस्य पदक मिळवून दिलं होतं. त्यानंतर पी व्ही सिंधूने, पू सरला व्यंकट सिंधू, पी व्ही सिंधूने आपल्याला या स्पर्धेमध्ये, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळवून दिलेलं आहे. हे 2 झाले. तिसरं बजरंग पुनिया याने कुस्तीमध्ये आपल्याला कांस्य पदक मिळवून दिलं होतं, 3. आणि चौथं 4 क्रमांक जो आहे तो सांघिक प्रकारामध्ये भारताला कांस्य पदक मिळालेलं आहे हॉकीमध्ये भारतानं बऱ्याच वर्षांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे. आणि हॉकीबद्दल एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे या स्पर्धेत भारतानं आतापर्यंतच्या ऑलिम्पिकच्या इतिहासात हॉकीमध्ये भारतानं सर्वाधिक पदकं जिंकण्याचा देखील विक्रम आपल्या नावे केलेला आहे. जर्मनी आणि भारताची चुरस होती पदकांच्या संख्येत. दोघांची 11 पदकं आतापर्यंत ऑलिम्पिकच्या इतिहासात त्यांनी पटकावलेली होती. त्यामध्ये आता भारताने 12 पदकं जिंकली. जर्मनीचाच पराभव करून भारताने कांस्य पदक मिळवलेलं आहे या स्पर्धेत. आणि एकूण भारताच्या पदकांची संख्या जी आहे ती आता 12 आहे आणि ती सर्वाधिक आहे. तर ती एक महत्त्वाची बाब. हॉकी संघाबद्दल एखादा प्रश्न जर आला अशा टाईपचा तर तो तुम्हाला त्याविषयीची देखील माहिती आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे. सो एकूण 7 पदकं आता जी सांगितली तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करतो. 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदक, अशी 7 पदकं आपण जिंकत या ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक पदकं जिंकण्याचा विक्रम आपल्या नावे झालेला आहे. ती पदकं 8 नाही तर 7 आहेत. तर पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. दुसरं विधान पाहूया आपण. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पी व्ही सिंधू आणि भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग भारतीय पथकाचे ध्वजवाहक होते. हे दोघे होते का? तर नाही. यामध्ये एक बरोबर आहे, एक चुकीचं आहे. जे बरोबर आहे तो भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग हे जे आहे ते बरोबर आहे. ओके, मनप्रीत सिंग हे बरोबर आहे. यानंतर पी व्ही सिंधू हे चुकीचं आहे. पी व्ही सिंधू नाही तर स्टार बॉक्सिंगपटू भारताची मेरी कोम आणि मनप्रीत सिंग हे दोघे जे आहेत ते दोघे या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातर्फे ध्वजवाहकाची भूमिका त्यांनी निभावलेली होती. एक पुरुष आणि एक स्त्री अशा प्रकारचे दोघांची निवड त्या ठिकाणी करण्यात आली होती. स्त्री पुरुष समानता आणि वांशिक न्याय ही घोषणा या ऑलिम्पिकच्या निमित्ताने या ठिकाणी देण्यात आली होती. आणि त्याच अनुषंगाने एक पुरुष आणि एका स्त्रीची ध्वजवाहकाची प्रथमच म्हणजे दोघांनी म्हणजे स्त्री आणि पुरुष अशा दोघांनी प्रथमच ह्या ऑलिम्पिकमध्ये ध्वजवाहकाची भूमिका निभावण्याचं काम केलेलं होतं प्रत्येक देशांकडनं. तर भारताकडनं लक्षात घ्या मेरी कोम आणि मनप्रीत सिंग हे दोघांनी ध्वजवाहकाची भूमिका निभावली होती. सो दुसरं विधान देखील चुकीचं आहे. तिसरं विधान पाहूया आता आपण. या स्पर्धेत भारताने पदक तालिकेत 46वे स्थान पटकावले. 46वे स्थान आहे का भारताचं? तर नाही. हे विधान देखील चुकीचं आहे. भारताने या 7 पदकांसहित या स्पर्धेत स्थान पटकावलं होतं 48वे. हे लक्षात घ्या. 48वा क्रमांक करता एकूण देशांच्या क्रमवारीमध्ये भारताने 7 पदकांसह, त्यात 1 सुवर्ण, पुन्हा रिपीट करतो लक्षात घ्या, किती सुवर्ण किंवा किती रौप्य किंवा किती कांस्य जर विचारलं गेलं ते देखील माहिती असावं. 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य असे एकूण 7 पदकं, 48वा क्रमांक. ड विधान पाहूया आपण. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातर्फे 61 महिलांनी सहभाग नोंदवला होता. हे देखील चुकीचं आहे. फक्त ड या ठिकाणी नसल्या कारणाने आपण 4 विधान चुकीचं आहे हे लगेच लक्षात येऊन जाईल. पर्यावरण आणि पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर करेक्ट आहे. शेवटचा पर्याय दुरुस्त करून घेऊया. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातर्फे 61 नाही तर या ठिकाणी भारतातर्फे 56 महिलांनी सहभाग नोंदवला होता. पुरुष किती आणि महिला किती हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुरुषांची संख्या होती या स्पर्धेत भारताची ती 71, महिलांची होती 56, एकूण 127. भारतातर्फे खेळाडू जे होते
ते एकूण 127 होते. एकूण किती खेळाडूंनी, पुरुष आणि महिला दोन्ही जरी विचारलं की एकूण किती खेळाडूंचा सहभाग होता, तर 127 खेळाडूंचा या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातर्फे सहभाग होता. त्यात 56 महिला आणि 71 पुरुष हे होते. त्यामुळे अ ब क सर्व विधानं चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. आता आपण थोडक्यात टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे काही महत्त्वाचे पॉईंट्स जाणून घेऊया. ही जी काही स्पर्धा होती टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा, ही एकूण 32वी स्पर्धा होती. टोकियो या ठिकाणी, जपानमध्ये टोकियो या ठिकाणी झालेली स्पर्धा जी होती ती एकूण 32वी स्पर्धा होती. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदकं जी आहेत ती अमेरिकेने पटकावली होती. 39 सुवर्ण, 41 रौप्य आणि 33 कांस्य असे एकूण त्यांनी 113 पदके या स्पर्धेत मिळवली आणि पहिला क्रमांक त्यांनी पटकावलेला होता या पदक तालिकेमध्ये. भारताचं स्थान 48वे लक्षात आलेलं आहे. पहिला कोण ते जाणून घेणं महत्त्वाचं होतं, म्हणून आपण ते एक पाहिलं. यानंतर या स्पर्धेविषयी, या स्पर्धेचं ब्रीदवाक्य किंवा मोटो काय होता, तर युनायटेड बाय इमोशन्स हे महत्त्वाचं आहे. ब्रीदवाक्य किंवा मोटो म्हणा, युनायटेड बाय इमोशन्स, भावनेने एकजूट. मराठीमध्ये देखील माहिती असावं, भावनेने एकजूट हे याचं घोषवाक्य होतं. स्त्री पुरुष समानता आणि वांशिक न्याय, मग सांगितल्याप्रमाणे ही घोषणा या ऑलिम्पिकच्या माध्यमातून देण्यात आली होती. एकूण 11,420 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवलेला होता. टोटल जर जगातील किती संख्या होती खेळाडूंची, तर ते देखील आपल्याला माहिती असावं. 11,420 एकूण खेळाडूंची संख्या. या ठिकाणी लिहितो मी, एकूण खेळाडूंची संख्या 11,420 हे खेळाडू होते. भारतातर्फे पाहिले आपण टोटल किती देशातील खेळाडू होते, कितवी स्पर्धा होती हे महत्त्वाचं आहे ऑलिम्पिकचं. आणि यानंतर त्या आगामी स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहेत ते देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया. आता 2024 मध्ये स्पर्धा होणार आहेत पुढच्याच वर्षी. त्या पॅरिस या ठिकाणी, फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 33व्या स्पर्धा भरवण्यात येणार आहेत. तिन्ही वर्षाच्या म्हणजे आगामी तीन म्हणजे स्पर्धा जे आहेत त्यांचं टाइम टेबल जाहीर केलेलं आहे ऑलिम्पिकने. तर 24 मधल्या ज्या स्पर्धा आहेत त्या फ्रान्समध्ये, फ्रान्स या ठिकाणी होत आहेत. त्यानंतर 2028 मध्ये दुसऱ्या स्पर्धेची त्यांनी घोषणा केलेली आहे. म्हणजे त्या एकूण 34व्या स्पर्धा असणार आहेत. त्या स्पर्धा ज्या आहेत त्या लॉस एंजेल्स अमेरिका या ठिकाणी त्या पार पडणार आहेत. आणि 2032चा देखील टाइम टेबल आलेला आहे. 2032 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा ज्या आहेत त्या ब्रिस्बेन या ठिकाणी त्या संपन्न होणार आहेत. तर हे झाली टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेविषयीची बरीचशी माहिती आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे. महत्त्वाची अशी, भारताचा तर्फे किती खेळाडूंचा सहभाग होता आणि भारताचा क्रमांक किती होता, कितवी स्पर्धा होती आणि कोणत्या ठिकाणी टोकियो या ठिकाणी स्पर्धा भरवण्यात आलेली होती. आणि खेळाडूंच्या बाबतीत देखील आपण पाहिलेलं आहे पदकांची संख्या. आणि एक महत्त्वाचा आणखी एक पॉईंट आपल्याला आहे, तो जो राहून गेला आपण तो देखील या ठिकाणी कव्हर करू. तो म्हणजे ज्याप्रमाणे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुरुवातीला ध्वजवाहकाची भूमिका मनप्रीत सिंग आणि मेरी कोमने निभावलेली होती, त्याचप्रमाणे ज्यावेळी समारोप होता, समारोपाच्या वेळेला ध्वजवाहकाची भूमिका जी आहे ती बजरंग पुनिया या कुस्तीपट्टीने निभावलेली होती. हे देखील महत्त्वाचं आहे. आपल्याला बऱ्याचदा आपण उद्घाटन सोहळ्याच्या वेळेस तर लक्षात ठेवतो, परंतु समारोपाला कोण ती भूमिका निभावली होती किंवा कोण ध्वजवाहक होता तर हे आपल्याला लक्षात येत नाही. ते देखील नोट करू शकता तुम्ही. ध्वजवाहकाची भूमिका जी आहे ती समारोपाला बजरंग पुनिया याने ती निभावलेली होती. ओके, तर ही महत्त्वपूर्ण माहिती. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेविषयी एखादा प्रश्न आला तर तो आपल्याला म्हणजे तो माहिती असावा, या माहितीच्या आधारावर तो प्रश्न असणार आहे. तर ही सर्व माहिती एकूणच नोट करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहू. या प्रश्नाचा आन्सर पर्याय क्रमांक 4 सर्व विधाने चुकीची आहेत. पुन्हा एकदा हे लक्षात घ्या आणि ते नोट करा. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा प्रश्न. पुन्हा एकदा योग्य विधाने निवडा. अ ब क ड अशी 4 एक विधाने आहेत. आपल्याला या ठिकाणी योग्य विधाने निवडायचे आहेत. अ विधान आहे, भारताची हरनाथ संधू मिस युनिव्हर्सचा किताब पटकावणारी 4थी भारतीय सुंदरी ठरली. तर हे बरोबर आहे का पहिलं विधान? तर नाही, पहिलंच विधान हे चुकीचं आहे. भारताची हरनाथ संधू मिस युनिव्हर्स 2021 मिस युनिव्हर्स स्पर्धा झाल्या होत्या. हा किताब पटकावणारी 4थी नाही तर ती 3री मिस युनिव्हर्सच्या स्पर्धा पार पडल्या होत्या 2021 मध्ये, तर ती 3री ठरलेली. आतापर्यंत भारताच्या 3 महिलांनी या स्पर्धा म्हणजे जिंकलेल्या आहेत. तर पहिल्या 2 कोण ते देखील जाणून घेऊया. पहिली आहे सुष्मिता सेन 1994. इसवी सन देखील नोट करू शकता. एखाद्या वेळेस इसवी सन देखील विचारलं गेलं तर माहिती असावं कोणत्या वर्षी. योग्य विधाने, अचूक विधाने निवडा किंवा चुकीचे विधान निवडा हे देखील विचारलं गेलं, त्यामध्ये हा उल्लेख केला आणि इसवी सन देखील आपल्याला माहिती असावं म्हणून आपण नोट केलेलं आहे. तर सुष्मिता सेन 1994. त्यानंतर लारा दत्ता 2001 मध्ये लारा दत्ताला या मिस युनिव्हर्सने या किताबाने तिला सन्मानित केलं गेलं होतं. तर
तिसरी आहे हरणा संधू जी आहे ती मूळची चंदीगड या ठिकाणची आहे आणि तिला 2021चा मिस युनिव्हर्सचा किताब मिळालेला आहे. यानंतर अंतिम स्पर्धेत विधान पाहूया. अंतिम स्पर्धेत हरनाजने परिधान केलेल्या चमकदार गाऊनची निर्मिती ड्रेस डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी केली होती. काही वेळेला इतकं डीपमध्ये कदाचित विचारलं जाणार नाही, पण कधी कधी विचारलं जाऊ शकतं. तर ड्रेस डिझायनर कोण असणार आहे हे देखील विचारलं गेलं तर मग एखाद्या म्हणजे वेगळा क्वेश्चन असतो आणि त्यामुळे आपला 1-2 प्रश्न कधी कधी आपल्याला माहितीच नसतात ते तशा टाईपमध्ये. तर हे महत्त्वाचं आहे. अंतिम स्पर्धेत हरनाजने परिधान केलेल्या चमकदार गाऊनची निर्मिती ड्रेस डिझायनर मनीष मल्होत्रा होते का? नाही, हे चुकीचं आहे. मनीष मल्होत्राचं नाव ऐकल्यानंतर आपलं जर हे वाचनात आलंच नसेल तर आपल्याला यस वाटू शकतं आणि आपण ते करेक्ट आहे असं समजू शकतो. परंतु मनीष मल्होत्रा नाही तर साईशा शिंदे यांनी हे ड्रेस डिझायनर केलेलं होतं. तिने जे काही परिधान केलेलं होतं ड्रेस, तर तो ड्रेसची निर्मिती साईशा शिंदे ड्रेस डिझायनर केली होती, साईशा शिंदेने केलेली होती, मनीष मल्होत्रा नाही. त्यामुळे विधान देखील चुकीचं आहे. पाहूया विधान. 2021च्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत नादिया फेराराने दुसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेमध्ये बरोबर आहे हे विधान. नादिया फेराराने पेरुगेची आहे ती या देशाची आणि तिने हा दुसरा क्रमांक पटकावलेला होता. तर विधान पाहू. इस्रायलच्या इलात या शहरात पार पडलेली मिस युनिव्हर्स ही स्पर्धा 80वी स्पर्धा होती. 80वी स्पर्धा नव्हती. यात एक 2 कन्फ्युजन होते या 2 क्रमांकामध्ये, म्हणजे 2 अंकांमध्ये जे आहेत. 80वी स्पर्धा नाही ती, तर स्पर्धा जी आहे ती 70वी स्पर्धा होती. 2021ची स्पर्धा ही 70वी स्पर्धा होती. कन्फ्युजन एक गोष्टीचं कोणतं होतं ते म्हणजे 80-70 2 आकड्यांमध्ये आपण ते खूप आधी वाचलेलं असतं. एखाद्या वेळेस ते रिव्हिजन झालं नसेल आणि अशा टाईपचे 3-4 विधाने आले की मग तिथे मात्र आपला गोंधळ होतो. तर ते न होण्यासाठी रिव्हिजन मी पुन्हा वारंवार सांगत असतो तुम्हाला की रिव्हिजन खूप मस्ट आहे. सारखं रिव्हिजन प्रत्येक टॉपिकचं झालं तरच आपण कुठलाही प्रश्न व्यवस्थितरित्या तो सोडवू शकतो. तर त्यामुळे ही 70वी स्पर्धा होती आणि 80 स्पर्धकांनी सहभाग घेतलेला होता. सहभागी स्पर्धक हे नोट करू शकता. 80 होते आणि 70वी स्पर्धा होती. त्यामुळे इस्रायल या शहरात पार पडलेली युनिव्हर्स स्पर्धा 80वी स्पर्धा नव्हती. चुकीचं आहे. सो फक्त कोणत्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 पुन्हा एकदा या प्रश्नाचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 एकच विधान या ठिकाणी बरोबर आहे. योग्य विधान निवडा हे या प्रश्नात विचारलं गेलेलं होतं. महत्वाची स्पर्धा इस्रायलमधील इलात या ठिकाणी स्पर्धा पार पडली होती 21ची आणि त्यानंतर 22-23 मध्ये अमेरिकेचे गॅब्रिएलने या मिस युनिव्हर्सचं विजेते म्हणजे पटकावलेलं होतं आणि ती मिस युनिव्हर्स ठरली होती 22-23 मध्ये अमेरिकेचीच आहे ती. अमेरिकेत ही स्पर्धा पार पडली होती. तर लक्षात घ्या या प्रश्नाचं योग्य विधाने निवडा. एखादा प्रश्न या माहितीतला म्हणजे परीक्षेत आलाच तर आपल्याला ते लक्षात राहावं. ठीक आहे. तर तिसऱ्या प्रश्नाचा आन्सर पर्याय क्रमांक 4 करेक्ट आहे. यानंतर जोड्या लावा. चौथा प्रश्न आपण पाहूया. साहित्य आणि लेखक या ठिकाणी जी काही नावं दिलेली आहेत त्यामध्ये त्यांना एक विशिष्ट असं म्हणजे पुरस्कार मिळालेला आहे. त्या कारणाने त्यांचं जे काही साहित्य या ठिकाणी घेतलंय त्या साहित्याला पुरस्कार मिळाला आणि त्यांची नावं म्हणून हा प्रश्न आपण या ठिकाणी घेतला आहे. तर जोड्या लावामध्ये साहित्य कोण आहेत ते आपण पाहूया आणि त्यांची नावं लेखकांची. काळेकर्डे स्ट्रोक्स हे कोणाचं आहे? तर पहिल्याचं 3 हे आहे, हे नोट करून घ्या. प्रणव सखदेव यांना काळेकर्डे स्ट्रोक्ससाठी 2021 या ठिकाणी तुम्ही 2021 या वर्षीचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. युवा साहित्य अकादमी पुरस्कार 2021 या वर्षाचा. ओके, हे देखील नोट करून घेत चला. यानंतर देवबाबी प्राजक्त देशमुख यांना देवबाबीसाठी पुरस्कार मिळाला होता 2020 युवा साहित्य पुरस्कार. हे लक्षात घ्या. युवा साहित्य पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार साहित्य अकादमी युवा पुरस्कार जो आहे तो प्राजक्त देशमुख 2020 यांना मिळाला होता. 21 मध्ये जो आहे तो काळेकर्डे स्ट्रोक्ससाठी प्रणव सखदेव यांना मिळाला होता. नेक्स्ट पाहूया आपण भाऊच्या अवस्थांतराची डायरी. तिसरा जो आहे तो किरण गुरव हे यांचं साहित्य आहे. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार 2021 या वर्षासाठीचा मिळाला होता. साहित्य अकादमी पुरस्कार किरण गुरवच्या यांना भाऊच्या अवस्थांतराची डायरी याला हा पुरस्कार मिळाला होता. ते महत्वाचं आहे, ते देखील नोट करून घ्या. लास्ट जोकर बनला किंग मेकर राहिले एक संजय वाघ यांना बाल साहित्यासाठी 2021 बाल साहित्य 2021 या वर्षीसाठी बाल साहित्य अकादमीचा पुरस्कार तो मिळाला होता. सो 3, 4, 1 आणि 2 त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर करेक्ट आहे.
हे एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकतं, कारण 2021-22 मध्ये जे काही साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेले आहेत, त्याचबरोबर साहित्य अकादमी, म्हणजे बाल अकादमी, साहित्य अकादमी बाल पुरस्कार आणि त्यानंतर जो पुरस्कार आहे युवा पुरस्कार जो आहे साहित्यामध्ये जो देतात युवा लेखकांना, तो देखील परीक्षेत विचारला जाऊ शकतो. म्हणून आपण हे जोड्या लावामध्ये या ठिकाणी घेतलेला आहे. यावरती एखादा प्रश्न आलाच तर तो तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करता यावा. यानंतर 5वा प्रश्न आपण पाहूया. पुन्हा एकदा चुकीचं विधान किंवा विधाने निवडा असा प्रश्न आहे. निवडणूक आयुक्तांबद्दल आहे. नेमणूक आणि काही विधाने पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हे नियुक्ती आणि पॉलिटी, करंट आणि पॉलिटी दोघांचं मिक्सचर हा क्वेश्चन आहे. तर आपण थोडक्यात माहिती देखील घेऊ. पॉलिटीमध्ये पण आपल्याला थोडं जावं लागणार आहे या प्रश्नाच्या माध्यमातून. पहिलं विधान आहे 2021 मध्ये देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची निवड करण्यात आली होती. पहिलं विधान पाहिल्यानंतर राजीव कुमारचं नाव आपण ऐकलेलं आहे, त्यांची निवड झाली, बरोबर आहे. मुख्य निवडणूक आहे देशाची, हे देखील आपल्याला करेक्ट इथपर्यंत वाटू शकतं. परंतु काही आपण ते यस असं लगेच म्हणजे विचार करू शकतो या प्रश्नाचा, परंतु हे इयर येतं महत्वाचं आहे या ठिकाणी, तर हे चुकीचं आहे. तर मे 2022 या वर्षी त्यांचे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक झालेली होती. सो पहिलं विधान जे आहे चुकीचं आहे. नेक्स्ट पाहूया. मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो का? आता हे पॉलिटीमध्ये आपल्याला झालं असल्या कारण सेकंड विधान आपल्याला ते सोपं वाटणार आहे. आपण ते वाचलेलं असतोच बऱ्याचदा, ते आपल्या म्हणजे नजरेखालून गेलेलं असतं. मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ जो आहे तो 5 वर्षांचा नाही, माहिती आहे आपल्याला सर्वांना, त्यामुळे हे विधान देखील चुकीचं आहे. ब विधान ते आपण पाहू किती वर्षांचा असतो. 6 वर्ष, या 6 वर्षांचा कालावधी असतो किंवा वयाची 65 वर्ष यापैकी जे आधी पूर्ण होईल त्यावेळेस ते त्यांचा कार्यकाळ संपवतो. तर 5 नाही, त्यामुळे ते ब विधान चुकीचं आहे. आपण ते करेक्शन देखील करून घेतलं की किती काळ असतो तो. त्यानंतर निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1952 रोजी झाली का? नाही. 25 जानेवारी पहिल्यांदा कदाचित करेक्ट वाटू शकतं, पण जे इयर आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे हे देखील आपण या ठिकाणी लिहू आणि त्याचं करेक्शन करून घेऊ. 25 जानेवारी ही डेट बरोबर आहे. 25 जानेवारी 1952 नाही तर 50 मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती. कलम 324 नुसार आपल्याला माहिती आहे, पॉलिटीमध्ये वाचलेलं असणार आपण. 324 नुसार निवडणूक आयोगाची स्थापना जी आहे ती 25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली. 25 जानेवारी लक्षात येऊन जाईल आपल्याला राष्ट्रीय मतदार दिन म्हणून तो साजरा केला जातो. त्यामुळेच राष्ट्रीय मतदार दिन हे देखील या ठिकाणी दिन विशेषमध्ये आपला एक पॉईंट कव्हर झालेला आहे, लक्षात घ्या. तर क विधान देखील चुकीचं आहे. ड पाहूया. KVK सुंदरम हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते असं म्हटलेलं आहे, परंतु हे देखील चुकीचं आहे. KVK सुंदरम नाही तर सुकुमार सेन हे भारताचे पहिले निवडणूक आयुक्त होते, हे लक्षात घ्या. ओके, KVK सुंदरम हे नाही. त्यामुळे अ ब क सगळीच चुकीची विधाने असल्या कारणे पुन्हा एकदा पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर करेक्ट आहे. हे नोट करून घ्या. निवडणूक आयोगाची स्थापना 1950 या वर्षी झालेली होती. 25 जानेवारी डेट आहे ती, त्याचमुळे राष्ट्रीय मतदार दिन हा 25 जानेवारीला तो साजरा केला जातो. हे माहिती महत्वाची लिहून घ्या. आणि राजीव कुमार जे आहेत ते आता देशाचे आपले 25वे मुख्य निवडणूक आयुक्त आहे. 25वे कितवे आहेत हे देखील माहिती असणं आवश्यक आहे. आणि महाराष्ट्राचे उरविंद पालसिंग मदान, UP सिंग मदान जे आहेत ते सध्या करंटमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. हे झाली थोडक्यात माहिती निवडणूक आयुक्तांविषयी, त्यांची नेमणुकीवर एखादा प्रश्न परीक्षेत विचारला जातो. वन लाईनर किंवा असं एक विधान आहे, अचूक विधाने किंवा योग्य विधाने निवडा असं विचारला गेला तर तो आपल्याला माहिती असावा. 6वा प्रश्न आपण पाहू. कोणाच्या भागीदारीने महाराष्ट्रातील नागपूर या शहराने भिकारमुक्त शहर हा उपक्रम सुरू केला आहे? नागपूर शहराने भिकारमुक्त शहर म्हणून हा उपक्रम सुरू केला याच वर्षी 2023 मध्ये. तर हा जो उपक्रम आहे कोणी सुरू केला असं विचारलेला आहे. हा भिकारमुक्त शहर उपक्रम कोणी सुरू केला असाही प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो. थोडा सोपा ठरेल त्या ठिकाणी, आणि त्यावेळेस आपल्या शहराचं जे निवड करायची आहे, कोणतं शहर करेक्ट आहे ते आपण इझिली करू शकतो. परंतु आता कोणत्या विभागाने कोणी सुरू केलं आणि त्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. एक एक पाहू कोणता आन्सर आहे ते देखील चेक करूया. जिल्हाधिकारी कार्यालय आणि नागपूर शहर पोलिसांनी केलेलं आहे का? हा नाही, ते चुकीचं आहे. नागपूर महानगरपालिका फक्त सेकंड पर्यायामध्ये म्हटलेलं आहे, हे देखील चुकीचं आहे. नागपूर महानगरपालिका एकटे नाही आहे त्यात. जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग आणि नागपूर महानगरपालिका हे देखील नाही. त्यामुळे आता राहिला पर्याय क्रमांक 4 आणि उत्तर आहे तेच. महानगरपालिकेचा समाज कल्याण विभाग आणि नागपूर शहर पोलीस या दोघांनी मिळून हा उपक्रम भिकारमुक्त शहर हा जो उपक्रम आहे तो सुरू केलेला आहे. हे लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेत विचारला जाऊ शकतो. भिकारमुक्त शहर कोणी केलं होतं? नागपूर शहर आणि महाराष्ट्रामध्ये राज्य घडामोडीमध्ये विचारलं गेलं तर एखादा प्रश्न यावरती देखील आपल्याला माहिती असावा. नागपूर शहराने हा उपक्रम सुरू केला होता.
त्या शहरात कोणी सुरू केला? महानगरपालिकेचा समाज कल्याण विभाग आणि नागपूर शहर पोलीस या दोघांनी मिळून हा उपक्रम सुरू केला आहे. जे कोणी बेघर झालेले आहेत तर त्यांना आश्रय देण्यासाठी महानगरपालिकेने प्रथम त्याचा म्हणजे पुढाकार घेतलेला आहे आणि त्याची हा उपक्रम जो आहे त्यांनी तो या ठिकाणी सुरू केलेला आहे. यानंतर कोप इंडिया सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान कोणत्या ठिकाणी पार पडला? खाली पर्याय दिले आहेत. 2023 मध्येच हा सराव पार पडलेला आहे. युद्ध सराव यावरती एखादा प्रश्न परीक्षेत अपेक्षित आहे. सराव कोणत्या देशाबद्दल झालेला आहे? बरेचसे सराव झालेले आहेत. आपण पहिल्या सेशनमध्ये देखील आपण ते पाहिलं होतं, पहिल्या दुसऱ्या प्रश्नाच्या माध्यमातून. यानंतर 7वा प्रश्न आपला सुरू. तर कोप इंडियाच्या नावावरून लक्षात येईल थोडंफार, तुम्ही जर ते वाचत असाल करंटमध्ये. निश्चितच भारत आणि या ठिकाणी कोणता देश आहे? पर्याय आहेत अमेरिका, पश्चिम बंगाल, जपान, उत्तराखंड, फ्रान्स, राजस्थान का मलेशिया, आसाम. कोणत्या देशासोबत झालेला आहे? भारत, कोप इंडिया, अमेरिका. हे करेक्ट आहे. अमेरिका म्हटल्यानंतर दुसरं आता पाहण्याची गरज नाही. तुम्हाला ठिकाण जरी माहिती नसेल तर तुम्ही उत्तर करेक्ट काढू शकता. अमेरिका, पश्चिम बंगाल या राज्यात. पश्चिम बंगालमध्ये कुठे ते देखील आपण पाहू. कलाईकुंडा या ठिकाणी हा सराव पार पडलेला आहे. हवाई दलादरम्यान हा सराव आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातल्या वायुसेनेच्या दरम्यान हा झालेला हा सराव आहे कोप इंडिया नावाचा. हा जो सुरुवात आहे हवाई कवायत म्हणून त्याची सुरुवात जी होती ती 2004 मध्ये करण्यात आली होती आणि त्याचं पुनर्स्थापना परत एकदा 2019 मध्ये करण्यात आली आणि आता याचं नाव आहे कोप इंडिया, हे नाव त्याला देण्यात आलेलं आहे. 2023 मध्ये एप्रिल महिन्यात हा सराव पार पडलेला होता. भारत अमेरिका. यात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे निरीक्षकाची भूमिका जी आहे या सरावात, निरीक्षकाची भूमिका ती जपान या राष्ट्राने पार पाडलेली होती. जपान हे राष्ट्र निरीक्षक म्हणून या सराव दरम्यान होतं ते. हे देखील विचारतात. काही वेळेला सराव आपण फक्त माहिती करतो की हा भारत अमेरिका दरम्यान हा सराव पार पडला, या ठिकाणी पार पडला, डेट वगैरे आपण सर्व केलेला असतो. परंतु ते निरीक्षक एक वेगळं आणखी एक त्याबद्दल पुढे जाऊन जर विचार केलाच आपण तर ते देखील माहिती असावं. जपान हे निरीक्षक होतं. भारत अमेरिका दरम्यान कोप इंडिया सराव हा पार पडलेला होता 2023 एप्रिल महिन्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, याचं उत्तर नोट करून घ्या सर्वांनी. पर्याय क्रमांक पहिलाच आहे अमेरिका, पश्चिम बंगाल, कलाईकुंडा या ठिकाणी हा वायुसेनेचा सराव 2 देशादरम्यान पार पडलेला. युनायटेड फॉर डिग्निटी, 8वा प्रश्न. युनायटेड फॉर डिग्निटी मोहिमेमध्ये कोणता रोग अनुभवलेल्या लोकांच्या प्रतिष्ठेचा सन्मान केला जातो? कोविड-19, कुष्ठरोग, कर्करोग, HIV. युनायटेड फॉर डिग्निटी जी मोहीम आहे तर आधी आपण आन्सर बघू, नंतर लगेच आपल्या लक्षात येऊन जाईल कोणता असणार, म्हणजे त्यावरनं ह्या युनायटेड फॉर डिग्निटी काय आहे आणि मोहीम कधी सुरू केली हे देखील आपल्याला पाहता येईल. तर या प्रश्नाचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 कुष्ठरोग. कुष्ठरोग जो आहे तो जानेवारी महिन्यामध्ये शेवटच्या रविवारी तो साजरा करण्यात येतो. 2022 मध्ये 30 जानेवारी रोजी हा साजरा करण्यात आलेला होता, रविवार कुष्ठरोग दिन. त्यावेळेस युनायटेड फॉर डिग्निटी ही मोहीम सुरू करण्यात आलेली होती. कुष्ठरोगांसाठी कुष्ठरोगांच्या विरोधात म्हणजे कुष्ठरोग जे आहेत त्यांचं निर्मूलन करण्यासाठी ही जी मोहीम आहे युनायटेड फॉर डिग्निटी ही मोहीम ती सुरू करण्यात आलेली होती 2022 या वर्षी. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. आयुष्यमान भारत दिन कधी साजरा केला जातो? एक दिन विशेषमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. 26 जानेवारी, 12 मार्च, 30 एप्रिल का या ठिकाणी करेक्शन करून घ्या 12 सप्टेंबर. पर्याय आहे 26 जानेवारी, 12 मार्च, 30 एप्रिल, 12 सप्टेंबर. आयुष्यमान भारत दिन. आयुष्यमान भारत योजना 2018 मध्ये सुरू करण्यात आली होती, आपल्याला जिथे माहिती असेल आयुष्यमान भारत योजना. त्यानंतर आयुष्यमान भारत दिन जो आहे तो या वर्षापासून तो साजरा करण्यात येऊ लागला आणि 30 एप्रिल हे आन्सर करेक्ट आहे. 30 एप्रिल पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. आयुष्यमान भारत दिन जो आहे 30 एप्रिल रोजी तो साजरा करण्यात येतो. या वर्षापासून त्याची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट, भारतातील पहिली जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषद कोणत्या ठिकाणी भरवण्यात आली होती? वाराणसी, गांधीनगर, बेंगळुरू, नवी दिल्ली. आयुष गुंतवणूक पहिली जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषद ही एक महत्वाची परिषद आहे. ती भारतात कोणत्या ठिकाणी पार पडली होती? एखादी पहिली परिषद वगैरे असेल असं तर परीक्षेला विचारलं जाऊ शकतं कोणत्या ठिकाणी पार पडली. त्यामुळे आपण हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. 2022 या वर्षी ही परिषद भरवण्यात आली होती आणि ती गांधीनगर या ठिकाणी. गांधीनगर हे उत्तर करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 2 गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी ही परिषद भरवण्यात आलेली होती. तर जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषद आरोग्यविषयक उद्योजकतेला चालना मिळण्यासाठी ही परिषद सुरुवात करण्यात आली होती. 2022 मध्ये ही परिषद भरवण्यात आलेली होती. त्यामुळे कोणत्या ठिकाणी हे महत्वाचं आहे तर गांधीनगर. या प्रश्नाचं उत्तर देखील नोट करू शकता तुम्ही. पर्याय क्रमांक 2. 11वा प्रश्न, खालील विधाने तपासा. अ आणि ब अशी 2 विधाने आहेत.
शिक्षक विद्यार्थ्यांना त्वरित उपलब्ध व्हावेत याकरिता दिशांक या ॲपची निर्मिती करण्यात आली. दुसरं विधान आहे दिशांक हे ॲप तमिळनाडू या राज्याने विकसित केले. अशा स्वरूपाचे दोन एक विधान आहेत, ते आपण एक एक विधान पाहू. पहिले विधान काय आहे, शिक्षक विद्यार्थ्यांना त्वरित उपलब्ध व्हावेत यासाठी दिशांक ॲपची निर्मिती करण्यात आली का, तर नाही, पहिलं चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. कशासाठी, भूमी अभिलेख जे असतात तर ते लवकर उपलब्ध व्हावेत त्याकरिता हे दिशांक ॲपची निर्मिती करण्यात आली. आणि कर्नाटक या राज्याने, हे देखील चुकीचं आहे. भूमी अभिलेख जे आहे ते लवकर उपलब्ध व्हावे यासाठी दिशांक ॲप कर्नाटक या राज्याने त्या ॲपची निर्मिती केलेली आहे. तर हे पर्याय क्रमांक 2 ब देखील चुकीचं ब विधान देखील चुकीचं असल्यामुळे दोन्ही चूक, हे उत्तर करेक्ट आहे. कर्नाटक या राज्याने सुरू केलेलं आहे दिशांक ॲपची निर्मिती जी आहे ते कर्नाटक या राज्याने केली. कशाकरिता ते देखील आपण पाहिलं. तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर नोट करून घ्या. यानंतर पुरस्कार पुस्तके यावरती प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतातच, त्यामुळे आपण आणखी एक प्रश्न जो आहे तो पुस्तकावरती घेतलेला आहे. करंटमध्ये एखाद्या कोणत्या व्यक्तीचं निधन झालं असेल किंवा त्या व्यक्तीची कुठं नियुक्ती झाली असेल किंवा त्या व्यक्तीने विशेष कार्य केलं असेल किंवा लेटेस्टमध्ये एखाद्याचं पुस्तक लॉन्च झालं असेल तर त्यावरती परीक्षेला प्रश्न अपेक्षित असतो. त्या कारणाने आपण हा एक प्रश्न या ठिकाणी घेतला आहे. तर या सुखानो या हे आत्मचरित्र कोणाचे आहे, रमेश देव, सिंधुताई सपकाळ, पांडुरंग पाटील का उषा मंगेशकर. या सुखानो या हे जे आत्मचरित्र आहे ते मागच्या म्हणजे 2022 फेब्रुवारी 2022 मध्ये त्यांचं निधन झालेलं होतं. असे रमेश देव यांचं हे पुस्तक आहे. या सुखानो या हे त्यांचं आत्मचरित्र आहे, ते नोट करून घ्या. महत्त्वाचं आहे, एखादं विचारलं जाऊ शकते देखील. हा प्रश्न या ठिकाणी जोड्या लावामध्ये देखील विचारला जाऊ शकतो. एक 2-4 व्यक्तींची नावे दिली जातील आणि तिकडे आपण ते देखील पाहिलं मागच्या सेशनमध्ये की पुस्तकांची नावे आणि लेखकांची नावे विचारलं जाऊ शकतं परीक्षेत. तर या सुखानो या हे जे आत्मचरित्र आहे ते रमेश देव यांचं आहे. आणि आपण बाकी तिघांचं या ठिकाणी नाव आहे त्यांचं देखील आपण पाहू एक एक, ते देखील नोट करून घ्या, माहिती असावं आपल्याला. सिंधुताई सपकाळ यांचं मी वनवासी हे आहे, सॉरी, त्यांना चिंदी या नावाने देखील ओळखलं जायचं आणि मी वनवासी त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे. त्यानंतर पांडुरंग पाटील माझ्या आठवणी हे पांडुरंग पाटील यांचं पुस्तक आहे. आणि उषा मंगेशकर मागच्या वर्षी ते पुस्तक लॉन्च झालेलं होतं मार्च 2022 मध्ये, स्ट्रोक्स ऑफ हार्मनी हे पुस्तक मागच्या वर्षी मार्च 2022 मध्ये ते लॉन्च झालेलं होतं. तर तिघांचे देखील आपण पाहिलेलं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर जे आहे रमेश देव पर्याय क्रमांक 1 हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, OICA 2021च्या अहवालानुसार जागतिक वाहन बाजारपेठेत भारताचा कितवा क्रमांक लागतो, पहिला, दुसरा, तिसरा का चौथा. OICA काय आहे ते आधी पाहू आपण. OICA 2021चा अहवाल जो आहे तो ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल कन्स्ट्रक्टिव्ह ऑटोमोबाईल्स OICA म्हणजे, तर त्या यादीनुसार सर्वाधिक वाहने जी आहेत ती विकली गेली होती 2021च्या अहवालानुसार. जागतिक वाहन बाजारपेठेशी संबंधित आहे ते. आणि त्यात भारताचा जो क्रमांक आहे तो चौथा क्रमांक आहे. याआधी जर्मनी त्या क्रमांकावर, जर्मनीचा होता क्रमांक, जर्मनीला मागे सारून भारत आता जागतिक वाहन बाजारपेठेमध्ये चौथ्या क्रमांकावरती विराजमान झालेला आहे. 2021 पर्यंतच्या म्हणजे 2021च्या अहवालानुसार जवळपास 4-1 लाखापर्यंतचा जो आकडा आहे, एक्झॅक्ट आकडा तो आता म्हणजे बदल झालेला असणार आहे त्यामध्ये, परंतु 4-1 लाखापर्यंतचा जो आकडा आहे त्यामध्ये भारताने ती वाहने विकली गेली होती. आणि जर्मनीची त्या अहवालानुसार 2021च्या अहवालानुसार 3 लाखापर्यंतची वाहने त्या ठिकाणी विकली गेली होती. आणि त्यामुळे जर्मनीला मागे सारून भारत हा आता चौथ्या क्रमांकावरती विराजमान झालेला आहे. आपण एक जागतिक वाहन बाजारपेठ 2021चा जे अहवाल आहे त्या अहवालानुसार सर्वप्रथम पहिली ती काही 5 राष्ट्र जी आहेत ती पाहूया आपण. पहिला चीन आहे, अव्वल क्रमांक चीनचा आहे तो. सेकंड आहे अमेरिका, 5 राष्ट्र माहिती असावेत आपल्याला. थर्ड वन इज जपान, चौथा आहे भारत आणि 5वा जर्मनी. अशा स्वरूपाच्या जागतिक वाहन बाजारपेठेमध्ये भारताचा जो आहे तो आता चौथा क्रमांक आहे 2021च्या अहवालानुसार. आणि एकूणच आपण ही यादी देखील पाहिलेली आहे. पहिले 5 कोणते राष्ट्र आहेत ते नोट करू शकता तुम्ही. तर ते 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे OICAच्या अहवालानुसार जागतिक वाहन बाजारपेठेत भारताचा चौथा क्रमांक लागतो. 14वा प्रश्न,
पहिली वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ती कधी सुरू झाली? डेट आणि तारखा बऱ्याचदा परीक्षेत आता विचारलं जात आहे, त्यामुळे त्याचं ते आठवण आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक आहे. 26 जानेवारी 2018 या ठिकाणी करेक्शन करून घ्या. 20,218 असं झालेलं आहे, तर 2018 हे असं एक करेक्शन. 26 जानेवारी 2018, 15 फेब्रुवारी 2019, 15 ऑगस्ट 2020 का 26 जानेवारी 2021? तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे 15 फेब्रुवारी 2019 या वर्षी नवी दिल्ली ते वाराणसी, हे माहिती असेल आपल्याला. थोडंसं डेट बद्दल बरेच जण विसरू शकतात, त्यामुळे डेट लक्षात ठेवा. 15 फेब्रुवारी 2019 नवी दिल्ली ते वाराणसी या दरम्यान पहिलं भारत एक्सप्रेसचं वंदे भारत एक्सप्रेस जी आहे ती 15 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू झाली होती. आता लेटेस्टमध्ये सध्या ओडिसामधील पहिली वंदे भारत ट्रेन सुरू झालेली आहे. एक 2-3 दिवसापूर्वीच ती म्हणजे बातमी उद्घाटन पंतप्रधानांनी केलं होतं आणि नुकतीच बातमी ती आता आहे लेटेस्टमध्ये. पुरी ते हावडा या दरम्यान जे आहे वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आलेली आहे लेटेस्टमध्ये. तर ही पहिली होती. 15 फेब्रुवारी नोट करून घ्या, नवी दिल्ली ते वाराणसी. लास्ट क्वेश्चन, डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या अंधांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा ब्रँड अँबॅसेडर म्हणजे सदस्यत्व ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणत्या भारतीय माजी क्रिकेटपटूची निवड करण्यात आली होती? अंधांचं T20 वर्ल्ड कप पार पडलेलं होतं 2022 मध्ये डिसेंबर महिन्यात. विजेता जो आहे तो भारत होता. भारताने बांगलादेशचा पराभव केला होता. बेंगळुरू या ठिकाणी ही स्पर्धा झाली होती. अजय कुमार रेड्डी भारतीय संघाचा कर्णधार होता आणि अंधांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं भारतानं सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावलेलं होतं. पहिल्यांदा 2012 मध्ये T20 वर्ल्ड कप झालेलं होतं, त्यामध्ये भारतानं पाकिस्तानचा पराभव केला होता. त्यानंतर 2017 मध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानचाच पराभव करून भारतानं अंधांचं सेकंड टाइम वर्ल्ड कप जिंकलं होतं आणि आता भारतानं हॅट्रिक केलेलं आहे. 2022 मध्ये डिसेंबर महिन्यात जी वर्ल्ड कपची स्पर्धा झालेली होती अंधांची वर्ल्ड कप T20 वर्ल्ड कप स्पर्धा, या स्पर्धेमध्ये भारतानं आता बांगलादेशचा पराभव केला होता आणि बेंगळुरू या ठिकाणी स्पर्धा झालेली होती. तर या ज्या स्पर्धा होती अंधांचं वर्ल्ड कप, यात ब्रँड अँबॅसेडर जो होता तो कोणता खेळाडू? सचिन, युवराज, रैना का सेहवाग? क्रिकेटपटूंचे आहेत माजी क्रिकेटपटू भारतीय संघाचे, ते सगळे स्टार खेळाडू आहेत. यात पर्याय क्रमांक 2 हे करेक्ट आन्सर आहे. युवराज सिंग हा ब्रँड अँबॅसेडर म्हणून युवराज सिंगची त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली होती अंधांच्या T20 वर्ल्ड कपसाठी, जे काही तिसरं वर्ल्ड कप डिसेंबर 2022 मध्ये पार पडलेलं होतं. डिसेंबर 2022. तर ही महत्त्वपूर्ण माहिती थोडक्यात अंधांच्या वर्ल्ड कप विषयीची देखील. 3 वर्ल्ड कप झालेले आहेत T20च्या आणि तिन्हीचे विजेतेपद भारतानंच पटकावलेलं आहे. 2 वेळेस पाकिस्तानचा पराभव करून आणि 1 वेळेस भारताने बांगलादेशचा पराभव केलेला आहे. तर हे झाले आपले प्रश्न. 15 प्रश्न, 4 सेशन्स आपले कंप्लीट झालेले आहेत. आपण आता 60 प्रश्नांपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत आणि यानंतर आणखीन 15 प्रश्न आपण घेणार आहोत. लगेचच 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला पुढचं आपलं सेशन पाहायला मिळेल. ह्या ज्या प्रश्न जे आहेत मी स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं होतं सुरुवातीला, या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्ही आतापर्यंत जे काही चालू घडामोडी विषयाचा अभ्यास केलेला आहे आधी, तर त्यानंतर तुम्ही प्रश्न पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येईल, तुमचा जो काही पार्ट राहून गेलेला असेल किंवा हे वाचण्यात आलं नसेल किंवा वाचण्यात जरी आलेलं असेल तर त्याचं एक रिव्हिजन जे आहे ते आपल्या प्रश्नाच्या माध्यमातून ते निश्चितच तुमचं होत असणार आहे. त्यामुळे अधिक आपले प्रश्न तुम्ही ते व्यवस्थितरित्या नोट करून घेत चला, माहिती देखील नोट करा आणि यानंतर जी काही परीक्षा आपली होत आहे 4 जून रोजी, या परीक्षेसाठी आपले प्रश्न तुम्हाला निश्चितच फलदायी ठरतील अशी अपेक्षा करूया. ठीक आहे, चला थांबूया आणि भेटूया. चौथ्या आपला भाग झालेला आहे, 5व्या भागात भेटूया आपण लवकरच. थँक्यू सो मच. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.